हॅलो, चला वळूया आता चला मॅच ऑन होण्या अगोदरच मॅचच्या पारितोषिकांचा सुरुवात होते, वर्षा होते. अमोल चव्हाण यांच्याकडून अल्पेश जोशी प्रत्येक चौकाराला 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. तर मॅच चालू होतीये. अल्पेश देखील तेवढ्याच गोड स्मित हास्य पाहायला मिळालं. बरकत पहिली षटक गोलंदाजी घेऊन येतोय. इथे पहिलाच बॉल चुकी होतीये. कॉल दिला स्वप्नीलने. रनासाठी केलेली घाई संकटात नाही आणि पहिला झटका, पहिली विकेट. महत्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळते. दोन विजेते संघ संकल्प बॉईज आणि गॅलेक्सी बॉईज या दोन संघांमधील ही सुरू असलेली सेकंड राऊंडची मॅच आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकला, निर्णय घेतला बॅटिंगचा. 24 बॉल मध्ये जवळपास संकल्प बॉईज संघाला देखील चांगल्या धावांपर्यंत जाऊन पोचावं लागणार आहे. आजच्या दिवसातील 6व्या क्रमांकाची मॅच. बरकत देखील एक चांगला गोलंदाज आहे, त्याला देखील जाणीव आहे, त्याचा देखील क्रिकेटचा अनुभव आहे. टॅप केलाय. हो हो, क्या बात आहे. सिंगल धाव्याने सुरुवात होतीये. नेक्स्ट लॉट मधील ही सेकंड राऊंडची मॅच आपल्याला पाहायला मिळते. संकल्प चषक या क्रीडा स्पर्धेदरम्यानची ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. आज मात्र इथे क्रीडा स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी कामावरनं मात्र काही प्रेक्षक अगदी आवर्जून उपस्थित होतोय. दैविक मात्र ह्या मॅचचा आनंद घेण्यासाठी. पुन्हा पुन्हा दिशा दिली गेली आहे सिंगल रनांसाठी. याच एकेरी धावेने गणित तुम्हाला पुढे न्यायचंय. एक 23 धावा जरी केल्या, 24 टार्गेट एक मोठं टार्गेट असू शकतं. इथे मात्र चान्स, इथे मात्र संधी, इथे हुकली, इथे मित्र रन मिळालाय. रन पूर्ण झालाय. एक विकेट मार्गी लागला असता रनआउट स्वरूपात, पण रन पूर्ण झालाय. चांगली बॉलिंग अटॅक बरकत पाहायला मिळते. ओहो, शुभम एक चांगला स्ट्रोक, पॉइंटला दिशा दिली. शुभमची शैली, शुभमचा उभा राहण्याचा टास्क आपल्याला पाहायला मिळतोय एक वेगळ्या अंदाजामध्ये. पुन्हा एका पॉइंटला टॅप केलाय, सिंगल रन मिळतोय. 1 ओव्हर आणि 5 रन झाले. तर अजूनही 18 बॉल बाकी आहेत. एक ओव्हर आणि 5 रन झाले. तर दरम्यानचा गोलंदाज पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजीचा मारा. सेकंड ओव्हर अमित. या अगोदरची मॅच आपण पाहिली
रितेश पाटीलची बॅटिंग पाहिली. रितेशने मॅच तयार केली आणि रितेशने मॅच पुन्हा एकदा आपल्या हातून मात्र गमावली. 6 बॉल 10ची मॅच रितेशच्या चौकाराने संघाच्या मात्र विजयाची उमेद जागी झाली आणि त्यातूनच 4 बॉल 3 पर्यंत आलेली मॅच 1 बॉल 3 वरती येऊन पोहोचली. हे असतं क्रिकेट. म्हणजे कोणाच्या वाट्याला विजय कोणाच्या वाट्याला पराभव काही सांगता येत नाही. चालू मॅच संकल्प बॉईज आणि गॅलेक्सी बॉईज दोन संघांमधून या मॅच मात्र आता सुरू झाली आहे. पुन्हा एक टॅप केलाय अल्पेश जोशी. अल्पेशचा विचार करता क्रिकेट, कबड्डी आणि दहीहंडी उत्सव प्रत्येक क्षेत्रामध्ये अल्पेश आपल्याला सातत्यपूर्व पाहायला मिळतो. ओहो, कमालचा बॉल, पण पंचांनी मात्र हेरलाय. अचूकता पंचांनी बाळगली आणि त्यातूनच आणखी एक एक्स्ट्रा बॉल मार्गी लागलाय. व्हाईट बॉल. पुन्हा टॅप केलाय. सिंगल रन मिळतोय. एक चांगला बॉल पुन्हा एकदा मार्गी लागलाय. ओहो, क्या बात आहे. काय स्ट्रोक पाहायला मिळाला अल्पेश यांचा. मनगटी वापर केलाय. अगदी शांत संयमी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. जॉली क्रीडा मंडळाच्या माध्यमातून सुरू असलेली क्रीडा स्पर्धा तब्बल प्रथम पारितोषिक 31,555 रुपये अंतर्गत संघासाठी, तसेच व्यावसायिक गटासाठी 51,555 रुपये आणि त्याचबरोबर मालिकावीर म्हणून देखील इथे अनेक पारितोषिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. सायकल असेल, ट्रॉफी असेल. अपील होते नॉन स्ट्राईक एंडला. नॉट आउट. ओहो, एक चांगला क्लास स्ट्रोक अल्पेश. डिक्लर रन, 1 रन मिळतोय. 10 रन झालेत. यावेळेला बॅटने कडा घेतली होती. सिंगल रन डिक्लेअर स्वरूपातील 2 षटकांचा खेळ आणि 11 धावा झालेत. उर्वरित अजूनही 12 बॉल इनिंग मागील शिल्लक राहिलेत. संकल्प बॉईज आणि गॅलेक्सी बॉईज दोन संघांमधून सुरू असलेला मॅचचा प्रवास. सलामीवीर अल्पेश आणि स्वप्नील ही जोडी आली. स्वप्नील माघारी गेला रन आउट स्वरूपात. तदनंतर शुभम आणि अल्पेश ही जोडी अजूनही खेळपट्टीवरती धावांचा प्रवास पुढे नेण्याच्या दृष्टीने पाहायला मिळते. संकल्प बॉईज पर्व 5वं, एकंदरीत 31,555 रुपये अंतर्गत स्थानिक क्रिकेटसाठी पहिलं पारितोषिक, तसेच व्यावसायिक गटासाठी 51,555 रुपये हे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते. प्रथम पारितोषिकाची ट्रॉफी, द्वितीय पारितोषिकाची ट्रॉफी, तसेच इंडिव्हिज्युअल वैयक्तिक उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर मध्ये इथे मात्र सायकल पाहायला मिळते.
12 रन झाले तर 3 कॅमेरे कव्हर करत होते रितेश पाटीलला. सिंगल रन मिळतोय शुभम. एक चांगला खेळाडू मात्र संकल्प बॉईज संघाकडे शुभमच्या माध्यमातून निवडला गेलाय. शुभमचा बॅटिंग अटॅक पाहता नक्कीच एक चांगल्या दर्जाची नेत्रदीपकता पाहायला मिळते, क्लास पाहायला मिळतोय, कलात्मकता पाहायला मिळते. त्याचं असलेलं कौशल्य, या खेळपट्टीमध्ये असलेला त्याचा अनुभव इथे मात्र पाहायला मिळतोय. स्टेपआउट केला टॅपआउट आणि अल्पेशला रन आउट स्वरूपात माघारी जाताना पाहायला मिळतोय. रिस्क उचलली रनांसाठी. आणखी एक विकेट. अल्पेश नाराज झालाय. ही मॅच कमी धावांवरती देखील रंगणार. ही मॅच तितकीच शेवटच्या बॉल पर्यंत येणार. 20 रन 22 रन हे समीकरण देखील या मॅच मधील विजयाचं समीकरण असणार आहे. कारण दोन संघांकडे बॅटर आहेत, दोन संघांकडे बॉलर आहेत, दोन संघांकडे या मैदानाचा अनुभव आहे आणि दोन संघ तितकेच प्रत्येक सामन्याचे अनुभवी खेळाडू आहेत. त्या कारणाने ही मॅच शेवटच्या बॉल पर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. राजू येत आहेत. दरम्यानचा बॉलर माजिद. टॅप करण्याचा प्रयत्न. इथे 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 सिंगल रन मिळेल. सिंगल रन मिळतोय. ओमकार मलट संघाची सुमेश देखील मॅचचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झालेत. ओहो क्या बात आहे. काय स्ट्रोक पाहायला मिळतोय 2 धावांसाठी. म्हणजे हा खेळाडू मार्गी लागलाय संकल्प मित्रमंडळाच्या माध्यमातून. अर्थातच एक चांगला खेळाडू मात्र निवडला गेलाय. त्याचा क्लास, त्याचा अंदाज, त्याच्यामध्ये असलेला आत्मविश्वास, त्याची आक्रमकता, धावांचं गणित स्वीकारताना पाहायला मिळते. धावांमधील बदल पाहायला मिळतोय. 15 की 16 झाले. 16 रन झाले. 16 15 हे तुझ्याकडे किती? 15 आता जे 2 घेतले. ज्या अंदाजामध्ये बॅटिंग करतोय शुभम, त्याच अंदाजामध्ये नेहमीच कोकण नगर गोविंदा पथकाच्या माध्यमातून थरावर थर रचताना पाहायला मिळालाय. अर्थातच 3 एक्के घेण्याचा देखील त्याच्या नावे मात्र विक्रम आहे. 9 थरांसाठी मात्र हा कोकण नगर गोविंदा पथकाचा हा गोविंदा क्रिकेटच्या माध्यमातून मात्र इथे दाखल झालाय. म्हणजे इथे असलेला प्रत्येक खेळाडूचा कबड्डीचा इतिहास, गोविंदाचा इतिहास जोगेश्वरी परिसरामध्ये सातत्याने पाहायला मिळतो. अशी ही जोगेश्वरीची क्रिकेटची पंढरी, कबड्डीची पंढरी आणि गोविंदाची पंढरी. सणांचं देखील इथे चांगलं आयोजन असतं. लेग पॉइंट क्षेत्रामधील हा सिंगल रन. 17 धावा झाले तर 3 ओव्हर झाले. 3 ओव्हर आणि 17 रन. उर्वरित अजूनही 1 षटक बाकी आहे. हे पॉवर प्लेचं षटक असणार आहे. या षटकामागे चान्स तर घेणार
दोन मॅच आजच्या दिवसामधील विजेता झालेला संघ, दोन मॅचचा प्रवास त्यांनी मात्र मार्गी लावलाय. अर्थातच संजय बॉईज संघ हे आज दिवसातील दोन मॅच विजयी झालेत. त्या संघासोबत कोणत्या संघाची मॅच असेल ह्या मॅचचा प्रवास नंतर ते चित्र मात्र स्पष्ट होणार आहे. 6 बॉल आणि 6 24 समीकरण असू शकतं. पॉवर प्ले घेतला गेलाय. शेवटची ओव्हर मॅन्डेटरी पॉवर प्ले असणार आहे. इथे मात्र बॅटरला अधिराज्य गाजवायचे. इथे मात्र धावांचं गणित बदलायचंय. असलेली तटबंदी ओलांडायची. पॉवर प्ले अंतर्गत असलेल्या खेळाडूंना भेदून त्या बाउंड्रीला स्पर्श करायचे. धावांना आकार द्यायचे. धावांचा ग्राफ उंचवायचाय. संकल्प बॉईज संघाच्या माध्यमातून असलेल्या धावा रचत हे दोन बॅटर मात्र खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतात. आता आलेला स्ट्रायकर राजू. 1-2-4चं क्रिकेट कमी जागेमधील अमर्याद आनंद देणार आहे. अंडरआर्मचं क्रिकेट मुंबईकरांचं पहिलं प्राधान्य असलेलं क्रिकेट, अर्थातच अंडरआर्म क्रिकेट. मग ते गल्लीमध्ये खेळलं जातं, घरामध्ये खेळलं जातं, कुठेही असा ऑफिसमध्ये देखील खेळलं जातं. त्यासाठी मात्र काही गरज लागत नाही, इच्छाशक्ती असावी लागते. पॉवर प्लेची 6 बॉल, निर्णायक वळणावरती गोलंदाजी अभि. इथे चान्स घेतला, इथे स्टेप आउट केला, इथे बॉल पकडला, इथे फेकी केली, इथे चुकी झाली, इथे बऱ्याच गोष्टी घडल्या. ओहो, लाजवाब, चांगला बॉल अडवला स्वप्नीलने. फिल्डिंग हा खूप महत्वाचा भाग आहे. क्रिकेटमध्ये बॅकबोन म्हटलं जातं. एका खेळाडूला, एका क्षेत्ररक्षकाला ती साथ जर लाभली ना तर धावांपासून नक्कीच प्रत्येक संघ वंचित राहू शकतो. एखादा चांगला स्ट्रोक येतो, एखादा चांगला स्ट्रोक आखला जातो, परंतु एखादा फिल्डर जर ती धाव रोखतो ना त्यावेळेस तो बॅटरही काही करू शकत नाही. त्याच्या चेहऱ्यावरती वाढलेला प्रश्नचिन्ह हेच सांगून जातं की पुढील बॉल तुझ्यासाठी कठीण आहे. फुलटॉस बॉल, सिंगल रन डिक्लेअर. इथे भरून काढलाय बॉल, व्हाईट बॉल मिळालाय, एक्स्ट्रा बॉल मिळालाय. 19 रन झालेत. आणखी 3-4 धावा जरी आल्या ना तरी एक समाधानकारक फाईट होऊ शकते दुसऱ्या डावामध्ये. अपील अपील अपील, शंका, अपील आणि त्यातून होणारा निर्णय. इथे निर्णय झालाय. चला नो आर्ग्युमेंट, चला नो आर्ग्युमेंट. व्हाईट बॉल, चला व्हाईट बॉल दिलाय. काय कळलंच नाही मला. बोल्ट मी स्टंपिंगसाठी मागितलं, पाय उचललेला त्याने, तेव्हाच लावला.
व्हाईट बॉल आहे, आणखी एक एक्स्ट्रा मिळालाय. व्हाईट बॉल. इथे 20 धावा पूर्ण झालेत. 2 बॉल 20. 2 बॉल आणि 20 झालेत. 4 बॉल बाकी आहेत पहिले इनिंग मधील. 4 बॉल 4 25चं टार्गेट. मोठं टार्गेट असू शकतं. मोठा पाठलाग करावा लागेल. सेकंड डावामध्ये बरीच फाईट करावी लागेल. पॉवर प्लेची ओव्हर चान्स घेतोय का राजू? रेलिंग वर जोर देऊ नका. रेलिंग सोडा मित्र हो. रेलिंग सोडा. मागे व्हा, मागे व्हा. रेलिंग पासून मागे व्हा. चला थोडं स्पीडअप करा. आज सायंकाळच्या सत्रामध्ये व्यावसायिक गटाला देखील आपण पाहणार आहोत. त्या व्यावसायिक गटाचं देखील इथे स्वागत असेल. बरीच मोठमोठे संघ आज पाहू आपण. इथे चान्स घेण्याचा प्रयत्न. इथे रनआउटची संधी फेकी केली आणि अर्थातच शुभमची विकेट मार्गी लागली. 3 बॉल बाकी उर्वरित. बघितला तो आवाज दिला तो चार्जअप झाला. तो चार्जअप फक्त बॉलर पर्यंत होता. जाणार नाही रे. लास्ट 3 बॉल. तीन बॉल बाकी येतं. 20 रन झाले. तर नवीन आलेला बॅटर स्ट्राईकला. आसिफ स्ट्राईकला नवीन बॅटर. लास्ट 3 बॉल. काय जेवण नाही आणणार तुझे. इथे अपील होतीये. बॉक्स आउट झालाय. आणखी एक विकेट. 2 बॉल 2 विकेट मार्गी लागलेत. लास्ट 2 बॉल. 2 बॉल 2 रन तरी यावे लागणार आहेत, करावे लागणार आहेत. 2 बॉल 2 23 रनांचं समीकरण असू शकतं. सुफियान ना. सुफियान आलेत. लास्ट 2 बॉल. एक्स्ट्रा 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 व्हाईट बॉल भरून काढलाय. बॉल 1 बॉल तर भरून काढलाय. अजूनही 2 बॉल आहेत. 2 बॉल 2 जोडावे लागतील. 24 बॉल 23 24 बॉल 22 समीकरण तयार करावं लागेल. 21 आलेत. लास्ट 2 बॉल. ओहो वंडरफुल. लेग फाईन. सिंगल रन. लास्ट बॉल. आज ही क्रीडा स्पर्धा खेळत असताना आज या मैदानाचा भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेतला तर 1 to 4 हे क्रिकेट आहे. कमी जागेत अमर्याद देणार आहे, अमर्याद आनंद देणार हे क्रिकेट आपण अनुभवतोय. परंतु आज अनेकांची गोलंदाजी अनेकांची फलंदाजी या खेळपट्टीवरती अधिराज्य गाजवणी केली. परंतु ती खेळपट्टी
अगदी खेळाडूंसाठी पोषक तयार करण्याचं कार्य मात्र आज इथे मात्र आणखी एक चांगला स्ट्रोक सिंगल रन मिळतोय. ती खेळपट्टी बनवणारे कैलासवासी दादा मोडक यांचे शिष्य अर्थातच सचिन सावंत यांनी याच्यासाठी बरीच मेहनत घेतली. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत खऱ्या अर्थाने. आज प्रत्येक खेळाडूला या खेळपट्टीवरती आपलं अधिराज्य गाजवता आलंय. 24 बॉल आणि 24 समीकरण असणारे दुसऱ्या डावेत. 3 वाईट टाकले गपचूप 6 घेतले असते. संजय बॉईज टीम रेडी राहायचंय. संजय बॉईज टीम रेडी राहायचंय. संजय बॉईज आपण रेडी राहायचंय. टॉस असणार आहे.
ओहो क्या बात आहे, काय स्ट्रोक पाहायला मिळालाय. अभि एफर्ट दाखवण्याचा प्रयत्न केला होता स्वप्नीलने, पण हातात बॉल आलेला नाहीये. पुन्हा दिशा दिली पॉइंटला. 5 बॉल 5 रन. लास्ट बॉल. ओहो क्या बात आहे, एक चांगला स्ट्रोक पुन्हा एकदा स्वप्नीलच्या मार्गी लागलाय. 6 बॉल आणि 6 रन आलेत. 18 बॉल आणि 18 रनांची गरज. मॅच शेवटच्या बॉल पर्यंत नक्कीच पाहायला मिळणार आहे, कारण दोन्ही संघ मॅच सोडणार नाहीयेत. संकल्प बॉईज देखील मॅच सोडणार नाहीयेत आणि गॅलेक्सी बॉईज हे देखील मॅच सोडणार नाहीयेत. 18 बॉल 18. एक पॉवर प्लेची देखील ओव्हर बाकी आहे. चला थोडस घाई करायची. संकल्प बॉईज बराच वेळ घेत आहे. चला लवकर डिसिजन घ्यायचंय. नाव काय? नेक्स्ट ओव्हर. इथे टॅप केला होता. रन कंप्लीट होते. शाबुद्दीन यालाय. काय बोलताय? 1 रन आला. 1 रन आला. टॅप केला. 1 रन मिळालाय. अतिशय महत्वाची मॅच, अटीतटीची मॅच आपल्याला पाहायला मिळते. हा बॉल थांबवता आला असता चेतन. सिंगल मिळालाय. हो हो चांगला बॉल शाबू. एक डॉट बॉल. मॅच पुन्हा बदलताना पाहायला मिळते. सिंगल रन मिळतोय. शेवटची ओव्हर पर्यंत मॅच 6 बॉल 5, 6 बॉल 6, 6 बॉल 7. काय मॅच असेल. पुन्हा एक चांगला स्ट्रोक लेग फाईन क्षेत्रामध्ये. सिंगल मिळतोय. 1 to go. एक डॉट बॉल आलाय, त्यामुळे आता मात्र गोलंदाजांना त्या अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करायची. एकीकरण येऊ द्यायचं आहे, परंतु एक्स्ट्रा रन टाळायचे आहेत.
पुन्हा एक लेग फाईन मध्ये सिंगल मिळतोय. दोन ओव्हर ना 5 रन खर्च केले तर आणि 11 रन झाले तर 12 बॉल 11 झालेत. अजूनही 12 बॉल 13 रनांची गरज आहे. इथे पॉवर प्ले स्वीकारला जातो का? तिसऱ्या ओव्हरसाठी चान्स घेत आहेत का हे बॅट्समन? शफुद्दीन ना शफुद्दीन येत आहेत तिसरी ओव्हर. सुफियान या अशा एक्स्ट्राच्या रनांच्या चुका करून चालणार नाहीये. मॅच बरोबरीच चालू होतीये. एक रन. मॅच आता 12 बॉल 12 अशी समसमान मॅच पाहायला मिळते. हा पहिला एक्स्ट्रा आलाय आतापर्यंतचा. इथे पुन्हा टॅप केलाय. इथे नो बॉल. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल मिळतोय. 2 सलगचे एक्स्ट्रा. मॅच मात्र संकल्प बॉईज संघाच्या हातून जाते का अशा गोष्टी मात्र आता मात्र तयार होताना पाहायला मिळत आहेत. तेरा झालेत 11 पाहिजे. 12 बॉल आणि 11 रनांची गरज आहे. आता मात्र बरेच 2 बॉल डॉट काढावे लागणार आहेत संकल्प बॉईज संघांना. 1 रन वर गेलाय. इथे पुन्हा एक फुल टॉस बॉल. सिंगल रन मिळेल. अजून एक पॉवर प्लेची शेवटची ओव्हर शिल्लक राहिली आहे. सिंगल मिळतोय. दोन बॉल आणि 15 रन झालेत. हो चांगला स्ट्रोक. क्या बात आहे स्वप्नेल. सिंगल रन मिळतोय. म्हणजे जवळपास 6 बॉल 5 मॅच येऊ शकते. शेवटची ओव्हर. अजून एक चांगला गोलंदाज नक्कीच संकल्प बॉईज संघाने मागे ठेवलाय.
ती ओव्हर तितकीच महत्वाची जबाबदारीची निर्णायक असेल, कारण पॉल असणारे शेवटच्या ओव्हरसाठी. त्या कारणाने पॉलमध्ये ती क्षमता आहे 6 बॉल 4 ची मॅच देखील तयार करण्याची. इथे फुलटॉस बॉल, इथे रनआउटची संधी, इथे मात्र रन मिळालाय, डॉट बॉल आत्ताच होता. सिंगल मिळाला. 17 रन झालेत, 4 बॉल आणि 17 रन झालेत. शेवटचे अजूनही 2 बॉल बाकी आहेत. 8 बॉल आणि गरज आहे एकंदरीत 7 रनांची गरज. 8 बॉल आणि 7 धावेची गरज. 24 बॉल 24 समीकरण पूर्ण करत असताना गॅलेक्सी बॉईज आता मात्र लास्ट 2 बॉल तिसरे ओव्हरचे. हो इथे संधी, हो क्या बात आहे. 1 डॉट बॉल आलाय. आता मात्र मॅच पुन्हा बरोबरी चालू झाली आहे, म्हणजे दोनही बाजूला मॅच सारखी वळताना पाहायला मिळते. मॅच कलाटणी घेते प्रत्येक बॉल नंतर. लास्ट बॉल अजूनही शिल्लक राहिलाय. हा बॉल जर डॉट आला तर 6 बॉल 7 येईल. हा बॉल जर सिंगल आला तर 6 बॉल 6 येईल. पॉल सारखा गोलंदाज पॉवर प्लेची ओव्हर 6 बॉल 6 डावा डिफेन्स करू शकतो, ती त्याच्यातील क्षमता आहे. क्या बात आहे. एक चांगला स्ट्रोक होता आणि तितकीच चांगली कॅच पकडली आहे पॉलने. इथे मात्र 2 बॉल पुन्हा निर्धाव सांगता झाली. 2 एक्स्ट्रा आले होते, परंतु शेवटच्या बॉलवरती इथे कॅच आउट स्वरूपात आणखी एक विकेट मार्की लागलाय. अभिला माघारी जावं लागले. 6 बॉल आणि 7 मॅच पुन्हा टाईट झाली आहे. संकल्प बॉईज पुन्हा एकदा विजयाच्या हेतूने मात्र ही गोलंदाजी आता करतील. 6 बॉल 7 बॉल काढणार नाही. पॉवर प्ले ओव्हर 6 बॉल 7. गोलंदाज आहे पॉल. सहा बॉल आणि 7 रनांची गरज आहे. शेवटची ओव्हर घेऊन पॉवर प्लेची ओव्हर घेऊन पॉल आलेत. हा राकेश राकेश पॉल शेवटची ओव्हर.
रेलिंग वरचा जोर मागे व्हा, रेलिंग पासून मागे व्हा, रेलिंग पासून मागे व्हा, रेलिंग पासून मागे व्हायचंय. 6 बॉल आणि 7 रनांची गरज. पुन्हा एकदा मागील मॅच सारखा हा मॅचचा थरार पाहायला मिळतोय. 6 बॉल आणि 7. पहिला बॉल, पहिला बॉल. पाच बॉल आणि आता मात्र मॅच आहे 7 रनांची. पहिला बॉल मिस झालाय, जज करत असताना चुकलाय. 5 बॉल आणि 7 रनांची गरज आहे. स्वप्नील स्ट्राईकला आहेत. स्वप्नीलला नक्कीच डॉट बॉल आलाय, परंतु स्वप्नील मॅच तयार करण्याची त्यांची देखील क्षमता आहे. इथे मात्र पुन्हा एक पिचिंग केला बाहेर बॉल, व्हाईट बॉल. आता मात्र 5 बॉल आणि 6 रन आहेत. पाच बॉल आणि 6 रनांची गरज. मॅच अतिशय रंगतदार मोड वरती. सिंगल रन पूर्ण केलाय. 4 बॉल ना, 2 बॉल झाले ना. 4 बॉल गरज आहे 5 रनांची. एकोणीस रन झाले तर अजूनही 5 रन करायचेत. 4 बॉल आणि 5 ही गरज आहे. 4 बॉल 3 ची गरज.
इथे पायातील बॉल सिंगल रन मिळतोय. उर्वरित 3 बॉलचा खेळ बाकी राहिलाय. एक एक रन किती महत्वाचा असतो ही मॅच मात्र आपल्याला सांगून जाते. 3 बॉल आणि 4 रनांची गरज. 4 बॉल 3 ची मॅच बघितली, आता 3 बॉल 4 ची मॅच बघतोय. काळा टिक्का होतो तो ढाकून ठेवा. कुठे रे हे तो पण बोलतो नाही. 4 बॉल 3 पाहिजे होतं. 4 बॉल 3 पाहिजे. सिंगल रन आलाय. 2 बॉल आणि 3 धावांची गरज. 2 बॉल आणि 3. स्वप्नील आले स्ट्राईकला. स्वप्नील मॅच नावावर करणार का? संकल्प बॉईज आणि गॅलेक्सी बॉईज कोणता संघ मात्र जातोय आज अंतिम दिशेने, अंतर्गत टीम मधून अंतिम दिशेने. अरे मी आता उभा म्हणून बॉल हे चांगलं झालंय. बसलं वाईट टाकलं. ओहो क्या बात आहे. काय फिल्डिंग एफर्ट पाहायला मिळते. सुफियान मिड विकेटच्या माध्यमातून काय बॉल थांबवलाय, काय रनआउट मिळालाय. हा बॉल जर ती रेषा पार केली असती, तो प्लेअर पार केला असता, बाउंड्री मिळाली असती. 1 बॉल आणि गरज आहे 3 धावांची. 3 धावांची. 1 बॉल 3. पुन्हा तीच मॅच पाहायला मिळते. 1 बॉल 3. या अगोदर देखील 1 बॉल 3 मॅच आली होती. आता देखील 1 बॉल 3 ची मॅच आली आहे. परंतु स्वप्नील आहेत. हा बॉल मिस झालाय. तदनंतरचा बॉल नक्कीच स्वप्नील काहीतरी जादू करू शकतात. एक बॉल आणि 3 रनांची आवश्यकता आहे. चौकारनी चौकार. झोपायचं काय. एक बॉल आणि 3 रनांची आवश्यकता. स्वप्नील मॅच बनवतो का? ओहो वंडरफुल. आणि संकल्प बॉईज ही टीम मात्र मॅच पुन्हा एकदा आपल्या दिशेने घेऊन जाताना, हा विजय निश्चित करत असताना काय विजय मिळवलाय इथे. आणि
हॅलो, चला वळूयात आपण प्लेयर ऑफ द मॅच. अर्थातच विजय निश्चित झाला. संकल्प टीम मात्र हा विजय निश्चित करत असताना आज त्या गोलंदाजाने खऱ्या अर्थाने कामगिरी केली. आज चारही गोलंदाजाचा विचार करता दुसऱ्या इनिंग मध्ये चारही गोलंदाजाने तशी समसमान कामगिरी केली आहे. परंतु शेवटची ओव्हर जी होती ना ती महत्वाची होती. ती पॉवर प्लेची ओव्हर होती आणि ती पॉवर प्लेची ओव्हर या गोलंदाजाने हाताळली आणि त्या ओव्हरमध्ये त्यांनी धावा डिफेन्स केलेत. त्यात एक कॅच देखील मिळवलाय. त्या कारणाने राकेश पॉल मॅन ऑफ द मॅच. तर आपण राकेश पॉलला सन्मानित करणार आहोत. मी विनंती करतो सर्वप्रथम वॉच दिली जाईल. तर हे सर्वप्रथम वॉच दिलं जाईल कैलासवासी शांतीप्रकाश साई यांना शमनतुल्ला यांच्या तर्फे हे वॉच दिलं जात आहे. आज या मॅचच्या दरम्यान ती वॉच द्यायची आहे. काय दिली नाव आलं काय शेती पण आहे ना. मॅन ऑफ द मॅच साठी वॉच दिलं जाते अरविंद विस्पुतीची यांच्या माध्यमातून. विस्पुतीची सर्व सन्माननीय ती वॉच दाखवायची. राकेश पॉल अर्थातच एक चांगला गोलंदाज म्हणून आज कामगिरी केली आहे. कैलासवासी शांतीप्रकाश साई यांना शमनतुल्ला यांच्या स्मरणार्थ असलेली ही वॉच, त्याचबरोबर ही आरसी स्पोर्टच्या माध्यमातून देण्यात येणारी कॅप त्याला परिधान केली जाते. नितीन राऊळ आपण यायचे हे कॅश प्राइज द्यायचे 500 रुपयांचं कॅश प्राइज. कुठे गेला त्याला भाई आपण यायचे ये लवकर वरती देते डायरेक्ट भाई. तसेच व्ही आर स्पोर्टच्या माध्यमातून देण्यात येणारं हे टी शर्ट देखील आहे. भाई या ना भाई पुढे या. मॅन ऑफ द मॅच राकेश पॉल. थँक्यू. तर राकेश मॅन ऑफ द मॅच मिळाली. पॉवर प्लेची एक महत्वाची ओव्हर असते 6 बॉल आणि 7 रन. तसं पाहता कठीण आहेत आणि तुझ्यासाठी तसं पाहता ही गोष्ट काही नवीन नाहीये. तुझ्याकडनं आम्हाला अपेक्षा होतीच, तुझ्याकडे ती क्षमता होती. परंतु कशा प्रकारे या गोष्टी साकारल्या आणि हे पुरस्कार मिळत असताना काय आनंद व्यक्त करशील? नक्कीच खूप आनंद असेल, मेमोरेबल असेल ही मॅन ऑफ द मॅच. आणि समोरची टीम खूप चांगलीच होती. त्यांचंही जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि फॉर्मॅटच्या प्रमाणे 6 बॉल 6, 6 बॉल 5, 6 बॉल 7 थोडं डिफिकल्ट पण आहे. जर बॉलरनी जर एक चुकी केली तर समोरचा जिंकेल, जर समोरच्यानी एक चुकीचं केलं तर बॉलर जिंकेल. आणि तेच केलं. फक्त वाट बघत होतो, तुम्हाला फक्त डॉट करायचे बस. नेक्स्ट मॅच असणारे एक चांगला संघ आहे. 2 संघ तो देखील विजयी झालाय. त्या संघाच्या बाबतीमध्ये काय आपण सांगू शकाल? त्या संघाची स्टारकास्ट पाहता त्या संघाच्या विरोधातील तुमची एक रणनीती, कशा प्रकारे गोलंदाजीचा अटॅक करू शकता आणि कशा प्रकारे त्या संघातील कोणते एक निवडक असे काही खेळाडू असतील जे तुमच्या मात्र गोलंदाजी मार्गावर त्यांच्यावरती अटॅक करण्याचा प्रयत्न असेल? प्लॅनिंग असं आमचं फिक्सच आहे की बॉलरनी बॉलरचं काम करावं, बॅट्समननी बॅट्समनचं काम करावं. कारण इंटर खेळतो, इंटरचे सगळेच टीम चांगले आहेत, सगळे चांगलेच खेळतात. दरवर्षाप्रमाणे बघतो आपलं इंटर जोगेश्वरी कुठेही टीम असते ही सेम टीम असते. तर प्रयत्न फक्त एवढंच असेल की जेवढंच जास्त रन, जर बॅटिंग आली तर जेवढं जास्त रन करता येईल तेवढं करावं. आणि जर नाही बॅट्समन देखील रन केलं तर बॉलिंगमध्ये देखील आम्ही चांगली कामगिरी आमची करावं. तर नक्कीच तुम्हाला पुढील मॅचच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. हे होते अर्थातच राकेश पॉल प्लेयर ऑफ द मॅचचे हे पुरस्कृत. आणि
तर काही क्षणातच मॅच देखील सुरू केली जाईल. महत्वाची मॅच स्थानिक अंतर्गत संकल्प बॉईज आणि एकीकडे संकल्प बॉईज आणि एकीकडे मॅच असेल ती संजय बॉईज या दोन संघांच्या माध्यमातून काही क्षणात मॅच चालू केली जाईल. तत्पूर्वी व्यासपीठावरती आपण मात्र एक सन्मान केला जातोय. व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय अरविंद सातपुतेजी यांना सन्मानित केलं जाईल. बापू म्हणून देखील ओळखले जातात. अरविंद विस्पुते साहेब यांना इथे सन्मानित करण्यासाठी मी आमंत्रित करतो. सन्माननीय अक्षय शेट्टे आपण सन्मानित करायचे. आज आपण केलेल्या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहकार्य अर्थातच अरविंद विस्पुते साहेबांचा बॅनर देखील आपण पाहतोय. विस्पुते एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेडचे सर्वेसर्वा म्हणून त्यांची ओळख आहे. टाळ्या झाल्या पाहिजे ते खऱ्या अर्थाने. अरविंद विस्पुते साहेब विस्पुतेज इंटरनेट प्रायव्हेट अँड लिमिटेडचे सर्वेसर्वा म्हणून त्यांची या विभागामध्ये प्रसिद्धी आहे. आज त्यांनी केलेलं हे सहकार्य नक्कीच आम्ही या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून अमूल्य असं क्रीडा सहकार्य आपल्याला पाहायला मिळतोय. तसेच उपस्थित नितीन राऊळजी यांना देखील सन्मानित करण्यासाठी मायकल यांना विनंती असेल आपण सन्मानित करायचंय. आपण देखील उपस्थित झाला तर नितीन राऊळ यांना सन्मानित करतील. मायकल थँक्यू. सर्व मान्यवरांचा आभार आहे. तर घेऊन जाईल मी मॅचच्या दिशेने एक महत्वाची मॅच आपण पाहणार आहोत. संकल्प बॉईज आणि अर्थातच संजय बॉईज. चला टॉस साठी यायचंय. कॅप्टन टॉस साठी यायचंय. प्रॅक्टिस बंद करायचंय प्लीज. रिक्वेस्ट आहे.